शुभ सकाळ मित्रांनो, कसे आहात तुम्ही सर्व. आज आपला तिसरा ब्लॉग मी घेऊन येत आहे. डेलीसारखंच आजचं माझं जे काय दिवसाचं रुटीन असेल ते सगळं आणि माझा डाईट जो माझा वर्कआउट आहे तो सगळा मी घेईन यामध्ये. आता मी तुम्हाला फ्रेश होऊन मी तुम्हाला कंटिन्यू करतो या व्हिडिओमध्ये. तर आता मी फ्रेश झालो आहे. फ्रेश होऊन आता मी माझं देवीला डेलीचं आहे. पहिलं आता देवपूजानंतर मी माझा मॉर्निंगचा मील तो सोबत घेऊनच मी माझ्या ऑफिसची तयारी करेन आणि तसंच मी ऑफिसला निघेन. ऑफिसला जाऊन मी पुढचा माझा जो मॉर्निंगचा मील आहे, माझा जो डाईट आहे तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओत ऑफिसला जाऊन मी कंटिन्यू करेन. आता मी देवपूजा करून घेतो सकाळची. चला बाय. तर मित्रांनो, माझी देवपूजा झालेली आहे, माझी ऑफिसची तयारीसुद्धा झालेली आहे. आता मी निघत आहे ऑफिसला. तत्पूर्वी सकाळचं जे माझं आहे उपाशीपोटी जे मी घेतो ते काश्मीरी लसूण 3 ते 4 पाकळ्या घेतो सकाळी उपाशीपोटी. आणि त्यावरती जे मी पितो ते माझं हे मेथीचं आणि धण्याचं पाणी, सीड्स, मेथी सीड्स आणि धणे सीड्स, त्याचं पाणी हे 1 ग्लास हे पितो. हे आरोग्यासाठी, हेल्थसाठी चांगलं. मेथी ब्लडसाठी चांगलं आहे आणि धणे हे ब्लडसाठी चांगलं आणि मेथी हे हाडांच्या मजबूतीसाठी चांगलं आहे. आरोग्यासाठी चांगलं आहे हे मी घेतो. आणि तसंच मी आता ऑफिसला निघेन आणि बाकी पुढचे व्हिडिओज कंटिन्यू मी तुम्हाला ऑफिसला अपडेट देत आहे. हा माझा छोटा मित्र आला आहे विहान, फक्त हा खाऊ खायला येतो. चले मी जातो कामाला, नंतर आणतो खाऊ. फक्त खाऊ खायला येतो, बाकी कधी येत नाही बोलवल्यावर. चल उमा दे लवकर, मला दे लवकर दे. चल उमा दे पटकन, परत उमा दे. सांग दे उमा दे, दे उमा दे. वा चला. अरे पप्पा कसं आहे? काय बोलतो? नको दाम आता गण नको काढू, मला भीती वाटते. गुड मॉर्निंग प्रणित, गुड मॉर्निंग केतन. ऑफिसला आलेलं आहे. आमचं ऑफिसचं सर्व काम चालू आहे. आता गणपतीला आमच्या ऑफिसला प्रत्येकालाच थोडंसं प्रेशर आहे कामाचं. आणि ऑफिस म्हणजे ऑफिसच आहे, हे गोडाऊन नाही आहे. हे फक्त ठेवलं तुम्हाला वाटेल की हे गोडाऊन आहे. हे गणपतीचे आरतीचं साहित्य आहे जे प्रत्येक घरगुती गणपतीला घराघरात जातं आमच्याकडून म्हणजे माझ्या मॅडम, माजी महापौर, शिवसेना नगरसेविका श्रद्धा जाधव आणि युवासेना कार्यकारिणी सदस्य, युवासेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य श्री पवन श्रीधर जाधव. निघालो ऑफिसच्या कामानिमित्त माटुंग्याचं काम झालं का मद्रास कॅफेला जाईल. मंडेला गेलो होतो पण ते मंडेला मद्रास कॅफे बंद असतं. आज चालू आहे. माटुंग्याला जाणार आणि मद्रास कॅफेला व्हिजिट नाही करणार आहे असं होणारच नाही. मद्रास कॅफे हे मुंबईतलं आणि माटुंग्यातलं फेमस हॉटेल आहे. मी तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आलो आहे मी माटुंगा मद्रास कॅफे. हे मुंबई आणि माटुंगामधलं फेमस हॉटेल आहे नाश्त्यासाठी, स्पेशली साऊथ इंडियन डिशेससाठी. इथून आज मी स्पेशल कॉम्बिनेशन राईस आणि पायनॅपल शिरा घेणार आहे इथून पार्सल. तुम्हाला ते दाखवेन कसं आहे. टेस्ट छानच असते, तुम्ही पण एकदा व्हिजिट करा इथे. काय करतो तो? आणि त्याला घ्या ना इथे. मृदुल त्याच्यावर बस ना जरा, त्याला झोपवून बस त्याच्यावर. मृदुल, हे मृदुल बस त्याच्यावरती. हा तो मृदुल बस त्याच्या अंगावरती बस. ही झाली आपत होती. मित्रांनो, आलोय मी आता घरी जेवायला. तर तुम्ही पण या जेवायला. तुम्हाला पाहू शकता तुम्ही मी माझ्या मेन्यूमध्ये काय काय आजच्या दुपारच्या. हा बघा, कर्ड राईस आहे, मसाले भात आहे, बिसीबेल्ला राईस आहे, हे पापड, लोणचं आणि हा पायनॅपल शिरा. हे मद्रास कॅफेमधलं आहे. खरंच खूप सुंदर टेस्ट आहे याची. तुम्ही एकदा व्हिजिट करा. जमल्यास माझ्याकडे या खायला. साल्या तुला 10 वेळा हाक मारली. हा आता खाऊ दाखवल्यावर बरोबर आलास रे पटकन. काय रे, हे इकडे बघ, खाऊ दाखवल्यावर लगेच आलास पळत.
हा फ्रीज मधला घ्यायचा बंद नको करू. मित्र भेटलाय कालचा सर्व. त्याला घेऊन त्याला ड्रॉप द्यायचा कुठे रे? आर्यनबट जवळ. त्याला त्याच्या पुतणीला आणायला जायचं ॲलिझाला. त्याला तिथे ड्रॉप करून तो तिला घेऊन आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. हा माझा मित्र अमोल पाटील उर्फ सॅन्टा क्लॉज. घेतोय ब्लॅक कॉफी. ब्लॅक कॉफी हेल्थसाठी चांगली तुम्हाला सांगतो. त्याने फॅट लॉस होतच. मॉर्निंगला पण ब्लॅक कॉफी घेतला किंवा ग्रीन टी घेतला फॅट लॉससाठी तरी चालेल. आणि मॉर्निंगला जर वॉकला जात असाल किंवा जॉगिंगला जात असाल तरी एम्प्टी स्टमक ब्लॅक कॉफी एक कोमट पाण्यातून प्यावी आणि मग वॉकला जायचं. खरंच त्याचा रिझल्ट चांगला येतो. एकदा तुम्ही पण ट्राय करून बघा. ॲपल ड्रॅगन फ्रूट रेड हे चांगलं रेडवालं. आणि डाळिंब आहे जे सोललेलं आहे. निघालं मी आता घरी. माझा ऑफिस टाईम आजचा दिवसाचा कोटा पूर्ण झालेला आहे. आता घरी जाऊन बाकीच्या पुढच्या अपडेट देत राहीन मी तुम्हाला. संध्याकाळची वेळ झाली आहे मस्त. आणि ही सगळी लगबग चालू आहे. गणपतीसाठी सगळे मुंबईकर गावी निघाले आहेत. गणपती बाप्पांचं आगमन आता लवकरच जवळच आहे. काही येत्या काय 2 ते 3 दिवसावर आलेलं आहे. सर्वांची धावपळ चालू आहे संध्याकाळची. तिथे गावी जाण्याची लगबग चालू आहे. मित्रांनो घरी आता पटकन फ्रेश होतो. दिवाबत्तीची वेळ झाली. दिवा करून लगेच जिमला निघेन. माझी दिवाबत्ती झालेली आहे देवपूजा. आता मी माझ्या जिमच्या तयारीला लागेन. थोडंसं खाऊन त्याआधी माझं फ्रूट डाईट 2 वेलची केळी, 1 बनाना, 1 पेअर आणि मुसळी हे दुधातून घेणार आहे मी. ते खाऊन ते खाल्ल्यानंतर 10 मिनिटांनी माझं प्रोटीन शेक पिईन. प्रोटीन शेक पिऊन झाल्यावर मी माझ्या जिमला निघेन. तिथून पुढे मी माझा व्हिडिओ कंटिन्यू करणार. आजचा माझा वर्कआउट काय असेल हे जिममध्ये गेल्यावरतीच मी तुम्हाला सांगेन की काय असेल माझा आजचा वर्कआउट. ओके. आलो माझ्या जिमला. हे आमच्या इथे दरवर्षी आर्यनबट होते. हे गेल्या लास्ट इयरचे आहेत आर्यनबट फोटो. म्हणजे यंबाबाई. आणि हे आमचे जिमचे सर्व शरद आंबोले भाई सर यांचं मार्गदर्शन मला वेळोवेळी असतं. हे माझे वाई सर. मी गेले 10 वर्ष इथं वर्कआउट करतो आहे. त्यांनी खूप सांभाळून घेतलं. मला खूप सावरून घेतलं आहे. म्हणजे पहिल्यांदा मी याला फुकटच ठेवला होता. त्याची परिस्थिती बिकट होती. आता पण बिकटच आहे. आता बिकट परिस्थिती चांगली झाली. आता ती घेतो त्याच्याकडे. मस्करी करतायत ना. आता पण बिकटच आहे. ते मस्करी करतायत. पण त्यांनी खूप मला सांभाळून घेतलं या जिममध्ये. आणि या जिमचं वैशिष्ट्य म्हणजे या जिमचं पायगुण खूप चांगलं आहे. वय वर्ष 75 ना भाई? 74. पण बघा कसे अजून फिट आहेत ते बघा. मारुती राहायला नमस्कार. तर मी माझ्या वर्कआउटला सुरुवात करतो. आजचा वर्कआउट आहे बायसेप. पूर्ण झाला तर त्याच्यापुढे बायसेप नाही तर बायसेपच घेईन. इथून पुढे मी माझ्या दुसऱ्या जिमला पण जाणार आहे. SC जिम आहे ती द वर्कआउट स्टेशन. ते गेल्यावर मी तो व्हिडिओ इथून मी कंटिन्यू करेन. मी आज आलो आहे वर्कआउट सेशन जिमला. जिमला मी कधीतरी नेहमी असं येत नाही. पण आज आलो. आता उरलेला जो माझा वर्कआउट आहे बायसेप तो मी इथेच करेन. ही वर्कआउट स्टेशन जिम अशी आहे. आणि छोटी पण छान आहे. शिवडीलाच आहे. आमच्या ऑफिस जवळ
मित्रांनो जिममधून मी आलो आहे आता घरी जाऊन फ्रेश होऊन कबड्डीच्या फिटनेसला जाईन चेंज करून. तो एक वर्कआउट माझा बाकी आहे. मित्रांनो कबड्डीच्या फिटनेससाठी मी आलो आहे. ह्या स्टेजवर आम्ही आमचा कबड्डीचा फिटनेस करतो आणि हे आमचं ग्राउंड. आता पावसामुळे चिखल झाला त्यामुळे ग्राउंडमध्ये काहीच करता येत नाही. इथे आमची कबड्डीची प्रॅक्टिस होते ह्या ग्राउंडला. तर ग्राउंड ओलं आहे त्यामुळे आम्ही सर्व मुलं स्टेजवरतीच फिटनेस घेतो कबड्डीचा. आता मी पण स्टेजवरतीच कबड्डीचा फिटनेस करतो. तेच तुम्हाला सांगितलं, बैठका, सपाटे आणि सूर्यनमस्कार हे घेईन मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेनच मी कसं काय. आणि मी बोलतो ते करतो. 500 बैठका मारणारच. त्यानंतर सूर्यनमस्कार 100 आणि सपाटे 100 असं. माझ्याबरोबर फिटनेस करायला माझे 2 मित्र पण आले आहेत, शौर्य आणि ध्रुव. हे हा, अरे वा, हे नेहमी असतातच. मी कधी इथे असलो काय येतात त्या ओळीने. तीनशे बैठका झाल्या आता मारून माझ्या. 100चा एक साईड मारत आहे. असे 3 सेट झाले 300. 200 अजून बाकी आहे. त्यानंतर वॉकिंग लंजेस, मग सूर्यनमस्कार आणि सपाटे हे गेम व्हिडिओमध्ये दाखवेन मी तुम्हाला. कंटिन्यू करणार. आणि हे सोबत माझ्या आले आहेत मला बघू ना. त्यांना आवड आहे ते येतात. मी असल्यावरच येतात ते, नाही ते येत नाही. ऑफिसमधून आल्यावर जिमवरून आल्यावरती कबड्डीचा फिटनेस करून बघा जमताय का. किती थकायला होतं. यासाठी स्ट्रेंथ, स्टॅमिना, पॉवर चांगली लागते. वॉकिंग लंजेस स्टँडिंग लंजेस माझे झाले आहेत. स्टँडिंग लंजेस नंतर मी घेतो आहे आता सूर्यनमस्कार. ते पण 100 घेतो आहे. 25चा एक सेट असे 4 सेट घेतो आहे. सूर्यनमस्कारमध्ये खूप व्हेरिएशन आहे. हे मी तुम्हाला हळूहळू एक व्हिडिओमध्ये दाखवेन. शोल्डरसाठी काय काय आणि किती व्हेरिएशन आहे कबड्डीच्या फिटनेसला जे मी करतो. सूर्यनमस्कार हे माझे 4 सेट झाले आहेत. 100 रेपिटेशन. आता मी घेतो आहे सपाटे. हे पण 25चे 4 सेट 100 रेपिटेशनच घेणार आहे. सपाटेचे 4 सेट टोटल 100 काउंट पूर्ण झाले. चालू कर भावानं. ही आहे मेहनत. दिसते असा घाम गाळावा लागतो. अशी मेहनत लागते. तेवढे स्वप्न पूर्ण होतात आणि त्या मेहनतीचं फळ मिळतं. तुम्ही पण करत असाल. आणि हां, किती बिझी असलात, किती कामात असलात तरी स्वतःसाठी 1 तास फक्त फिटनेससाठी काढा. स्वतःच्या 1 तास खूप महत्त्वाचं आहे. आजच्या डेटला 1 तास फिटनेससाठी खूप महत्त्वाचं आहे. मित्रांनो, आपला वर्कआउट आज झालेला आहे. जिममध्ये बायसेप केलं आहे. त्यानंतर इथे आलो, फ्रेश होऊन कबड्डी फिटनेस केला. कबड्डी फिटनेस होऊन फ्रेश झालो. फ्रेश होऊन मी आता माझा जो आत्ताचा मील आहे आफ्टर वर्कआउटचा, तो 1 ॲपल, 2 बनाना हा घेतला. त्यानंतर माझा डिनर होईल. जे मला माझ्या जेवणात जे असेल ते मी जेवतो. आणि ग्रीन सॅलड हे झालं की त्यानंतर मी माझं थोडंसं नाईट वॉक हे माझं होईल. त्यानंतर तुम्हाला भेटेल मी झोपायच्या आधी पुढच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आलो आहे मी जेवून शतपावली करून.
आता ही झोपायची तयारी आहे माझी. सर्व आजचं रुटीन माझं झालं आहे, आजचा वर्कआउट. आजचा हा ब्लॉग माझा कसा झाला आहे तो मी यूट्यूबला सोडेन, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. सुरुवात अशी आहे, थोडे दिवस अडकायला होईलच मला, नंतर बरोबर सवय होईल. पण तुमचं सहकार्य असू दे. चुकत असलो तरी सांगा, चुकत नसलो तरी सांगा. मला खूप आवडेल जर तुम्ही मला चांगलं गायडन्स केलं तर. कसा वाटतो माझा ब्लॉग मला सांगा. आता झोप्या, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. चला, गुड नाईट.